ही बघा, ही एक सिगारेट आहे. जर ती मी पेटवली तर लगेच लोक म्हणतील, अरे बापरे, वाईट सवय आहे, आरोग्य बिघडेल. पण ही बघा, ही एक चॉकलेट आहे. जर मी ती खाल्ली तर सगळे म्हणतील, वा, गोड आहे, खा ना, मज्जा घे. पण गंमत अशी आहे की ही साखर आहे आणि ही साखर दिसायला चॉकलेट सारखी असली तरी तिचं व्यसन सिगारेटपेक्षाही कमी नाही. हो, ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण ही साखर आज भारतातल्या प्रत्येक घरातली सगळ्यात मोठी ड्रग झाली आहे. दारू, सिगारेट, गुटखा यांचं व्यसन झालं की लोकांना राग येतो, चर्चा होते. पण साखरेच्या व्यसनाचं काय? त्याचं काहीच वाटत नाही. कारण साखर म्हणजे प्रेमाचं, सणाचं, लग्नाचं आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. आयुष्यात काही झालं की गोड खातो, म्हणजेच काय, साखर खातो. पण हाच गोडवा आपल्या रोजच्या आयुष्याचा छुपा शत्रू बनला आहे. सकाळी उठलो की चहा घेतो, चहामध्ये 2 चमचे साखर, दुपारी जेवणानंतर थोडं गोड पाहिजे, संध्याकाळी बिस्किट आणि रात्री दुधात साखर. असं करत करत आपण दिवसाला 20 ते 30 चमचे साखर खातो आणि मग म्हणतो, माझं गोड खायचं बंदच होत नाही आहे. अरे होणार तरी कसं? कारण ही गोड साखर म्हणजे गोड नशा झाली आहे. चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की साखर शरीरावर काय परिणाम करते आणि साखरेचं व्यसन कमी कसं करायचं. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण. आपल्यापैकी बऱ्याच जणांना लहानपणापासूनच गोड खायला भारी आवडतं. चॉकलेट, आईस्क्रीम, लाडू, बर्फी, खीर, बासुंदी असं काही दिसलं की आपला हात लगेच त्याकडे जातो. खरं सांगायचं झालं तर गोड खाल्लं की मनही गोड होतं. पण हाच गोडपणा जर जास्त झाला तर तो शरीरावर त्रासदायी ठरू शकतो. लहानपणी सवय लागते, मग ती आवड बनते आणि शेवटी त्याचं व्यसनात रूपांतर होतं. मग दिवसातून काहीतरी गोड खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. पण मंडळी, असंच चालू राहिलं तर पुढं लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाचे आजार लवकरच अंगाशी येतात. अनेक वेळा गोड खाण्याची इच्छा म्हणजे सवयीमुळे नसते, तर ती आपल्या मनस्थितीशी, ताणतणावाशी आणि भावनांशी देखील जोडलेली असते. जेव्हा आपण ताणतणावात असतो, मन खट्टू असतं किंवा दिवसभराचं काम करून थकतो, तेव्हा आपल्या मेंदूला गोड पदार्थ खाण्याचा सिग्नल मिळतो. कारण गोड खाल्लं की मेंदूतून डोपामाइन नावाचं रसायन बाहेर पडतं, ज्यामुळे आनंद वाढतो, मूड सुधारतो आणि थोडा वेळ सगळं छान वाटतं. पण मंडळी, ही सवय जर वारंवार झाली तर ती शरीराला साखरेची सवय लागते आणि साखर कमी झाली की पुन्हा तीच ओढ लागते. म्हणून ही सवय हळूहळू बंद करणं आणि बदलणं खूप गरजेचं झालं आहे. आता पाहूया गोड खाणं कमी करण्याचे 6 सोपे उपाय. पहिला उपाय, गोडाचे पदार्थ निवडा. जर तुम्हाला चॉकलेट, बासुंदी आणि केक खाण्याची इच्छा होत असेल तर त्याऐवजी नैसर्गिक गोड पदार्थ खा. उदाहरणार्थ फळं, केळी, सफरचंद, खजूर तुम्ही खाऊ शकता. सुकामेवा, गूळ किंवा मध हे गोडही आहेत आणि आरोग्यदायी आहे. त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण होईल, पण शरीरात साखरही वाढणार नाही. त्यानंतर दुसरा उपाय आहे, आहारात प्रथिनं वाढवा, म्हणजेच प्रोटीन वाढवा. वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते. त्यामुळे अंडी, दूध, पनीर, डाळी, हरभरा, काजू आहारात ठेवा. प्रथिनं घेतली की पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते. त्यानंतर तिसरा उपाय आहे, भरभरून पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता झाली की गोड खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे दिवसातून वेळोवेळी पाणी पित राहा. कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर त्याआधी 2 ग्लास पाणी प्या. त्याने तुमच्या क्रेविंग मॅनेजमेंट होऊ शकतो. त्यानंतरचा चौथा उपाय आहे, जंक फूड आणि पॅकेज फूड तुम्ही टाळा. कोल्ड्रिंक, बिस्किट, केक, चिप्स यामध्ये भरभरून साखर असते. हे पदार्थ जितके खाल तितकी गोडची सवय वाढते. त्यामुळे हे पदार्थ टाळा आणि घरात मुलांसाठी सतत गोड बनवून ठेवू नका. आता 5वा उपाय आहे, पुरेशी झोप घ्या. झोप कमी झाली की शरीरात ग्रेलिन नावाचं हार्मोन वाढतं, जे भूक वाढवतं आणि गोड खाण्याची इच्छा निर्माण करतं. त्यामुळे रोज 7 ते 8 तास चांगली झोप घ्या. मन आणि शरीर दोन्ही स्थिर राहतील. त्यानंतर 6वा उपाय आहे, खाण्यातील साखर हळूहळू कमी करा. जर तुम्ही चहात 2 चमचे साखर टाकत असाल तर ती एकदम बंद करू नका. हळूहळू कमी करा. 2 वरून 1.5 वऱ्या, 1.5 नंतर 1 वऱ्या आणि 1 ऐवजी आता अर्ध्यावर तुम्ही येऊ शकता. आणि शेवटी साखरेऐवजी तुम्ही गूळ किंवा मध वापरू शकता. हळूहळू तुमची जीभ कमी गोडवर जाऊन खुश राहायला शिकेल. या व्यतिरिक्त आणखी काही छोटे घरगुती उपाय आहेत, तेही सांगते. गोड खायची इच्छा झाली की थोडं डार्क चॉकलेट खा, त्यात साखर कमी असते. फळ, दही, ग्रीन टी, सुकामेवा हे देखील चांगले पर्याय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूक आणि सवय यातला फरक ओळखायला शिका. खरंच भूक लागली आहे का, की ही फक्त मन कंटाळलंय, तपासा. त्याचबरोबर मंडळी, ताण आणि निराशा असेल तर ती गोडाने नाही तर चालणं, व्यायाम, संगीत किंवा कोणाशी बोलून कमी करता येऊ शकते. घरात गोड पदार्थ कमी ठेवा. जितके पदार्थ कमी असतील तितकी तुमची ओढही त्याप्रमाणे कमी होईल. महत्त्वाचं म्हणजे साखर कमी करण्याचे खूप फायदे देखील आहेत. साखर कमी केल्याने वजन नियंत्रणात राहतं, मधुमेहाचा धोका देखील कमी होतो, हृदयाचं आरोग्य सुधारतं, दात निरोगी राहतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूड देखील सुधारतो. जाता जाता एकच गोष्ट लक्षात घ्या, गोड खाणं वाईट नाही आहे,
पण जास्त खाल्लं तर ते वाईट ठरतं. अधेमध्ये गोड खाणं ठीक आहे, पण रोजच गोड खाल्लं तर त्याचा शरीरावर ताण येतो. भूक लागली की पौष्टिक पदार्थ खा, पण सवयीने किंवा कंटाळ्याने गोड खाणं टाळा. साखर कमी करा, पण आयुष्यातला गोडवा नक्की वाढवा. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.